हा लूक बघून तुम्हाला वाटेल की मी खूप प्रोडक्ट वापरले असतील, पण खरं सांगायचं तर फेस तयार करण्यासाठी फक्त मी 2 प्रोडक्ट वापरले आहेत. मेकअप सुरू करण्याआधी माझा फेस असा दिसत होता. त्यानंतर मी फेसेस कॅनडाची स्टोक क्रीम रोज गोल्ड शेड अप्लाय केली. ही स्किनला इन्स्टंट ग्लो देतं आणि मेकअपसाठी एकदम स्मूथ बेस तयार करतं. यानंतर मी फेसेस कॅनडाची ऑल हायड्रा मॅट फाउंडेशन आणि स्टोक क्रीम थोडंसं मिक्स केलं. हा ट्रिक मला खूप आवडतो कारण यामध्ये फाउंडेशन खूप नॅचरल फिनिश देतं. मी हे मिश्रण संपूर्ण फेसवरती हाताने अप्लाय केले आणि नंतर ब्युटी ब्लेंडरने व्यवस्थित ब्लेंड करून घेतले. ब्लेंड झाल्यानंतर स्किन खूप इवन, स्मूथ आणि नॅचरली रेडियंट दिसायला लागते. बेस सेट तयार करण्यासाठी मी थोडीशी लूज पावडर लावली आहे, ज्यामुळे मेकअप जास्त वेळ फ्रेश दिसतो. आणि हा आहे फायनल रिझल्ट. फुल कव्हरेजसारखा लूक मिळतो, पण स्किन अजूनही लाईट वेट आणि नॅचरल वाटते. जर तुम्हालाही ग्लो आणि फ्लोरेस फिनिश एकाच वेळी हवं असेल तर हा कॉम्बो नक्की ट्राय करा. प्रोडक्टच्या लिंकसाठी कमेंट करा, मी शेअर करते. थँक्यू. बाय बाय.